हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. इन फिगर 3.37 पॉइंट GDEF आर कॉन्सायक्लिक पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. Angle ECF is equal to 70 degree. Measure of arc DGF is equal to 200 degree. Find measure of arc DE and measure of arc DEF. दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेऊया. आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. सगळी दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली नाही आहे. त्याला मग पुढे जर का मी त्याच्यामध्ये ॲड केलं तर गिवन म्हणून म्हटलेलं आहे. सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये आपण लिहून काढलेलं आहे. प्रत्येकच वेळेला आवश्यकता नाही आहे की गिवन लिहा, फाइंड लिहा आणि मग सोल्युशन लिहून लिहा. तुम्ही इन सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये पण लिहू शकता. तर आपण त्या पद्धतीने हा क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिवन, फाइंड, सोल्युशनमध्ये लिहू शकता किंवा ह्याच फॉर्मेशनमध्ये लिहू शकता. मी म्हटलेलं आहे सी इज द सेंटर पॉईंट ऑफ अ सर्कल. पॉईंट्स GDEF आर पॉईंट्स ऑन द सर्कल. अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री गिवन. अँगल ECF इज अ सेंट्रल अँगल. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री. मी ते काढलेली नाही आहे फिगर, तुम्ही काढून घ्या फिगर. आता आपण बघूया ह्याच्यावरती म्हणजे आपल्या लक्षात येईल. ECF जो आहे तो किती आहे आपला दिलेला 70 डिग्री आहे. तो आपला कसा दिसतो, सेंट्रल अँगल दिसतो आहे, कारण C हा आपला सेंट्रल आहे. त्यांनी सांगितलेलं आहे सेंटर ऑफ द सर्कल आहे म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे. जर का हा सेंट्रल अँगल असेल तर त्याच्यामध्ये तयार झालेला जो आर्क असेल त्याचंसुद्धा मेजर तेच असतं म्हणून आपण दिलेलं आहे. देअरफॉर आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री. पुढचं बघूया. द measure of an arc is the measure of its central angle. Therefore हा ह्याचा रिझन दिलेला आहे. देअरफॉर नाही आहे ते. आता पुढचं बघूया. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200 डिग्री. ह्याला तुम्ही रिझन काय द्याल, इथे गिवन द्यायचं आहे. लिहून घ्या. गिवन. आता लिहा मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 डिग्री. कारण काय, टोटल मेजर ऑफ आर्क इज 360 डिग्री. मग DGF दिलेला आहे. आत्ता आपण EF शोधून काढलेला आहे. मग आपल्याला आरामशी आर्क DE माहिती पडणार आहे. शोधून काढूया आर्क DE. मग 200 प्लस 70 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360. आता 270 ते झालेला आहे. मग मी डायरेक्ट पुढची स्टेप केले. 360 मायनस 270 डिग्री. आन्सर इज 90 डिग्री. मी दिलेले देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90 डिग्री. आता काय होईल, आपल्याला DEF काढायचा होता. बघूया DEF कुठे आहे आपला. हा बघा DEF म्हणजे DE प्लस EF करायचा आहे आपल्याला, म्हणून आपण DE शोधून काढलेला आहे. आता DE शोधून काढल्यानंतर आपल्याला काय झालेलं आहे, मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. DE 90 डिग्री आहे, EF 70 डिग्री आहे. प्लस केल्यानंतर आन्सर आलं 160 डिग्री म्हणून आपण म्हटलेलं आहे देअरफॉर मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू 160 डिग्री. तसे क्वेश्चन्स थोडेसे कठीण वाटतात पण सोडवायला घेतल्यानंतर फार सोपे आहेत. दिलेला आहेत, काहींच्या गोष्टी दिलेल्या आहेत, बाकीच्यांचे उरलेल्यांचे काढा की तुम्हाला आरामशीर त्याचा आन्सर मिळतं आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. इन फिगर 3.38 अँगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रूफ दॅट आर्क RS कॉन्ग्रंट आर्क QS कॉन्ग्रंट आर्क QR. काय म्हटलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे त्याच्या जो आर्क तयार झाले ते सुद्धा कसे येणार आहेत, समान येणार आहेत, कॉन्ग्रंट येणार आहेत. आणि तेच आपल्याला सांगायचं आहे. सोपं आहे, रिझन आपल्या लक्षात आलेलं आहे. काय लिहावं लागेल, फक्त सेंटेन्समध्ये सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये कसं लिहायचं आहे ते बघूया. आपल्याला त्याचं रिझन माहिती
आहे. सेकंड बघूया, मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू 240 डिग्री. आपल्याला काय सांगायचं आहे, प्रूफ काय करून दाखवायचं आहे, त्याचा अँगल 240 आहे. तो कसा दाखवता येईल, त्याचासुद्धा तुम्हाला रिझन जे आहे तेव्हा तुम्ही आर्क RS कॉंग्रंट आर्क QS कॉंग्रंट आर्क QR करणार तेव्हा कळणार आहे आणि मग त्या आधारेच तुम्हाला हे सुद्धा सांगायचं आहे. बघूया इन वर्ड्समध्ये आपण कसं लिहायचं आहे. मी लिहून घेतलेलं आहे गिवन. इथे तुम्हाला त्याची जी फिगर आहे ती काढायची आहे. गिवन ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रूव्ह. First, arc RS congruent arc QS congruent arc QR. Second, measure of arc QRS is equal to 240 degree. Proof. First, RS QS आणि QR congruent आहे. Triangle QRS is an equilateral triangle. Therefore, side QR congruent side RS congruent side QS. Therefore, arc QR congruent arc RS congruent arc QS. Reason दिलेला आहे. Corresponding arcs of congruent chords are congruent. आपण आत्ताच तो थेरम वाचलेला होता, थेरम समजून घेतलेला होता, त्याच्या आधारे आपण सांगितलेलं आहे कॉंग्रंट कॉर्ड्सचे जे कॉंग्रंट आर्क्स आहे ते सुद्धा कसे येणार आहेत, करस्पॉन्डिंग आर्क्स जे आहेत ते कसे येणार आहेत, कॉंग्रंट येणार आहेत. हेन्स प्रूव्ह. आता सेकंड, मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू 240 डिग्री. अँगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर आर्क QR कॉंग्रंट आर्क RS कॉंग्रंट आर्क QS. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉंग्रंट कॉर्ड्स आर कॉंग्रंट. Arc QR is equal to arc RS is equal to arc QS is equal to X. Arc QR arc QS is RS plus arc QS is equal to 360 degrees. Sum of all arcs of the circle is 360 degree. तर ते सगळे कॉंग्रंट आहेत, त्याच्यामुळे त्याचा तयार झालेला आर्क सुद्धा ते सुद्धा कॉंग्रंट आहेत. मग तिन्हींना मिळवल्यानंतर आन्सर किती येणार आहे, 360 डिग्री येणार आहे. मग त्याच्यावरून आपल्याला कळेल की हा एक कितीचा अँगल आहे, हा कितीचा आर्क आहे. मेजर ऑफ आर्क एकाचा किती आहे तो आपल्या लक्षात येईल. मग आपण सगळे समान सगळ्याला एक्स पकडलेले, म्हणजे एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 3x. 3x इज इक्वल टू 360 डिग्री, म्हणजेच किती येणार आहे, एक्स इज इक्वल टू 360 डिग्री divided by 3. So answer is 120 degree. म्हणजे x is equal to, therefore x is equal to 120 degree. Therefore arc QR equal to arc RS equal to arc QS is equal to 120 degree. सगळ्याचे 120 डिग्री आलेले आहेत. आता आपल्याला काय शोधून काढायचं आहे, arc QRS. इथे तुम्हाला दिसतोय arc QRS, म्हणजे आपल्याला आर्क QR प्लस आर्क RS करायचा आहे. करून घेऊया आपण. आर्क QRS इज इक्वल टू आर्क QR प्लस आर्क RS इज इक्वल टू 120 डिग्री प्लस 120 डिग्री इक्वल टू 240 डिग्री. देअरफॉर आर्क QRS इज इक्वल टू 240 डिग्री. हेन्स प्रूफ. आता आपण 3.3 मध्ये सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, तो पाहणार आहोत. In figure 3.39, chord AB congruent chord CD, prove that arc AC congruent arc BD. लिहून घेतलेलं आहे. गिवन chord AB congruent chord CD प्रूव्ह करायचे आहे arc AC congruent arc BD. मग आपण लिहून घेतलेलं आहे chord AB congruent chord CD given. Therefore arc AB congruent arc CD हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट झालं. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉंग्रंट कॉर्ड्स आर कॉंग्रंट. आर्क AB इक्वल टू आर्क AC प्लस आर्क BC. आता AB कसा बनलेला आहे, तर AC प्लस BC असा आपला आर्क AB बनलेला आहे. हे आपलं जरा स्टेटमेंट नंबर सेकंड. आर्क CD इज इक्वल टू आर्क BC प्लस आर्क BD. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. मग फ्रॉम 1 आपण म्हटलेलं आहे आर्क AB इक्वल टू आर्क CD.
आर्क ए सी प्लस आर्क बी सी इज इक्वल टू आर्क बी सी प्लस आर्क बी डी. काय म्हटलेलं आहे आपण? आर्क ए बी आणि आर्क सी डी हे इक्वल आहेत. आपण कशावरनं म्हटलेलं आहे? तर आपण पहिलं स्टेटमेंट नंबर 1 केलेलं आहे. आर्क ए बी कॉन्ग्रुएंट आर्क सी डी म्हणून आपण इथे म्हटलेलं आहे. म्हणूनच म्हटलेलं इथे फ्रॉम 1 आर्क ए बी इक्वल टू आर्क सी डी. मग आर्क ए बी आणि आर्क सी डी कसे बनलेले आहेत ते आपण लिहून काढलेलं आहे. दोन्हींमध्ये आपल्याला एक समान लाईन दिसते, आर्क बी सी आर्क बी सी. म्हणून मग आपण म्हटलं फ्रॉम 2 and 3 देअरफॉर आर्क ए सी इक्वल टू आर्क बी डी. जर का बी सी दोन्हींमध्ये कॉमन आहे तर राहिलेले दोन गोष्टी आहेत त्या समानच येणार आहेत. कारण काय सांगितलेलं आहे आपण? आर्क ए बी कॉन्ग्रुएंट आर्क ए बी कॉन्ग्रुएंट आर्क सी डी. म्हणून आपण म्हटलेलं आर्क ए बी इक्वल टू आर्क सी डी आणि म्हणून मग काय झालं? आर्क ए सी इक्वल टू आर्क बी डी. देअरफॉर आर्क ए सी कॉन्ग्रुएंट आर्क बी डी फ्रॉम 1 हेन्स प्रूव्ह. जर का त्या गोष्टी इक्वल असतील तर आपण म्हणणार आहोत त्या कॉन्ग्रुएंट आहेत.